नमस्कार. नमस्कार. आज आपण राजस्थानमधल्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. म्हणजे खास करून जी नीट यूजी समुपदेशन प्रक्रिया आहे त्यावर लक्ष केंद्रित करूया. आपल्याकडे जी माहिती आहेत त्यात काउन्सिलिंग गाईडलाईन्स, प्रवेश पोर्टल, काही कॉलेजेसची माहिती आहे. हो, नक्कीच. तर हे सगळं जरा सविस्तरपणे बघूया का? हो, अगदी. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदा बघताना थोडी किचकट वाटू शकते खरं. हां. पण योग्य माहिती असली आणि वेळेचं नियोजन केलं की सोपी होते. राजस्थानमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीट यूजीचे गुण तर महत्त्वाचे आहेतच. हो. पण राज्याची जी समुपदेशन प्रक्रिया आहे ती समजून घेणं पण खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ही राजस्थान नीट यूजी 2025 ची समुपदेशन प्रक्रिया 28 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अगदी बरोबर. याची जबाबदारी म्हणजे ते SMS मेडिकल कॉलेज जयपूर आहे ना, त्यांच्या ऑफिस ऑफ द चेअरमन नीट यूजी मेडिकल अँड डेंटल ॲडमिशन काउन्सिलिंग बोर्डकडे आहे. आणि अधिकृत वेबसाईट पण आहे वाटतं, rajugreet2025.com. हो, तीच आहे. आणि ही प्रक्रिया प्रामुख्याने जी राज्यातली 85% शासकीय कोठ्याची MBBS आणि BDS ची जागा आहे ना, त्यासाठी आहे. अच्छा. वेळापत्रक पण आलेलं आहे. नोंदणी आणि शुल्क भरायची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे. 1 ऑगस्ट. ओके. हो, आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे 2 ऑगस्ट 2025. अच्छा, म्हणजे एका दिवसाचा फरक आहे. हो, मग तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल 4 ऑगस्टला. ती पण विशेषतः PWD, डिफेन्स, NRI यांच्यासाठी. आणि मग येतो तो महत्वाचा टप्पा, पर्याय निवड म्हणजे चॉईस फिलिंग. ते 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान करायचं आहे. 5 ते 7 ऑगस्ट. ठीक आहे. आणि मग पहिल्या फेरीचा निकाल 8 किंवा 10 ऑगस्टला येऊ शकतो. म्हणजे अगदी लागोपाठ तारखा आहेत सगळ्या. हो, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. मग ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ती नक्की कशी असते? म्हणजे अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं, फी भरणं, हे सगळं ऑनलाईनच असतं का? हो, सगळं ऑनलाईन आहे. आणि असंही ऐकलंय की तो NTA कडे जो मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिलेला असतो तोच वापरावा लागतो. अगदी बरोबर. कारण सगळे OTP आणि महत्वाचे अपडेट्स त्यावरच येतात. त्यामुळे तो नंबर आणि ईमेल चालू असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. अर्ज भरताना आपण खूप काळजी घ्यावी लागते. कागदपत्रांमध्ये म्हणजे तुमची नीटची गुणपत्रिका, 10वी आणि 12वीची गुणपत्रिका, जन्मतारखेचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमिसाईल सर्टिफिकेट, जे सिद्ध करतं की तुम्ही राजस्थानचे रहिवासी आहात. अच्छा. मग जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, ओळखपत्र आणि तुमचे पासपोर्ट साईज फोटो, हे सगळं लागतं. आणि हे जे प्रवर्ग आहेत EWS, MBC, OBC, SC, ST, PWD, NRI यांच्यासाठी काही वेगळे नियम किंवा कागदपत्र असतात का? हो, नक्कीच. प्रत्येक राखीव प्रवर्गासाठी त्यांचे विशिष्ट नियम आणि त्यासाठी लागणारी प्रमाणित कागदपत्र आवश्यक असतात. ती माहिती वेबसाईटवर आणि माहिती पुस्तिकेत दिलेली असते, ती नीट तपासावी लागते. अच्छा, म्हणजे फक्त MBBS किंवा BDS साठीच नाही तर नीट गुणांचा उपयोग इतर कोर्सेससाठी पण होतो, बरोबर? म्हणजे ते BAMS, BHMS. हो, आयुष कोर्सेससाठी पण. म्हणजे BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BUMS युनानी आणि BSMS सिद्ध यांचं समुपदेशन मात्र वेगळं होतं. म्हणजे अखिल भारतीय कोठ्यासाठी AACC आहे, आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी. अच्छा. आणि राज्याच्या कोठ्यासाठी राजस्थानचा जो आयुष विभाग आहे तेही प्रक्रिया बघतात. ओके. राजस्थानमध्ये BMS किंवा BHMS करायचं असेल तरी नीट उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. पात्रता निकष पण जवळपास सारखेच आहेत. म्हणजे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पाहिजे, सामान्य वर्गासाठी 50% आणि राखीवसाठी 40% गुण. ठीक आहे. आणि 31 डिसेंबरपर्यंत 17 वर्ष वय पूर्ण हवं. BHMSचा जो कोर्स आहे तो 5.5 वर्षांचा असतो. अच्छा. आणि इथे एक गोष्ट आहे, खाजगी कॉलेजेसमध्ये NRI उमेदवारांसाठी 15% जागा राखीव असतात. बरं, आता अर्ज भरला, कागदपत्र दिली की मग प्रश्न येतो खर्चाचा. तर ही जी सुरक्षा ठेव आहे म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट, ती किती असते साधारणपणे? हो, ती महत्वाची आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी म्हणजे गव्हर्नमेंट सीटसाठी UR, EWS आणि ST, ST, OBC, MBC उमेदवारांना 50,000 रुपये आहे. 50,000? हो, पण जर मॅनेजमेंट सीट घ्यायची असेल तर 2 लाख रुपये आणि NRI साठी 5 लाख रुपये. बापरे. आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी सरसकट 5 लाख रुपये आहे. आणि ही रक्कम परत मिळते का की ॲडजस्ट होते? साधारणपणे जर प्रवेश निश्चित झाला तर ती शुल्कात ॲडजस्ट केली जाते आणि जर प्रवेश नाही मिळाला तर नियमानुसार परत मिळते. अर्थात त्याचे नियम नीट वाचावे लागतात. बरोबर.
आणि सरकारी जागांवर शिक्षण शुल्काचं काय? आणि एक बॉन्डबद्दल पण ऐकलंय मी. तो काय प्रकार आहे? म्हणजे 10 लाखांचा बॉन्ड वगैरे? हो, सरकारी कॉलेजमधली जी सरकारी सीट असते तिचं शिक्षण शुल्क तसं खूप कमी असतं, साधारणपणे वर्षाला 67,000 रुपयांच्या आसपास. हां. पण या व्यतिरिक्त प्रवेश शुल्क, कॉशन मनी, वसतिगृह शुल्क म्हणजे हॉस्टेल फी वेगळी असते. अच्छा. पण जी मॅनेजमेंट सीट असते, जिला पेमेंट सीट पण म्हणतात, तिचं शुल्क खूप जास्त असतं. उदाहरणार्थ राज-एम-एस कॉलेजमध्ये वर्षाला सुमारे 9.11 लाख रुपये आहे. अरे बापरे, खूप फरक आहे हा तर. हो. आणि राहिला प्रश्न बॉन्डचा, तर सरकारी जागेवर जर तुमची निवड झाली तर तुम्हाला 10 लाखांचा बॉन्ड सही करून द्यावा लागतो. त्याचा अर्थ काय होतो नक्की? त्याचा अर्थ असा की तुम्ही अभ्यासक्रम मध्येच सोडू शकत नाही आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2 वर्ष राजस्थान सरकारची सेवा करावी लागेल. 2 वर्ष सेवा? हो, ग्रामीण भागात किंवा जिथे सरकार सांगेल तिथे. आणि जर तुम्ही हे केलं नाही, म्हणजे बॉन्ड मोडला, तर ती 10 लाखांची रक्कम भरावी लागते. अच्छा, म्हणजे शिक्षणानंतर सेवा बंधनकारक आहे सरकारी सीटवर. हो, डॉक्टरांनी राज्यातच सेवा द्यावी हा त्यामागचा उद्देश असतो. मॅनेजमेंट आणि NRI जागांसाठी बॉन्डचे नियम वेगळे आहेत बरं का. हो, ते असणारच. गेल्या वर्षी साधारण किती जागा होत्या MBBS आणि BDSच्या? काही अंदाज आहे? गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे 5,200 MBBS आणि 1,340 BDS जागा होत्या. यावर्षी थोडाफार फरक असू शकतो. वा, म्हणजे नीटमध्ये चांगले गुण मिळवणं ही फक्त पहिली पायरी झाली. अगदी. त्यानंतर मग वेळेवर नोंदणी करणं, सगळी कागदपत्र बरोबर देणं, कॉलेजांचे पर्याय खूप विचारपूर्वक निवडणं आणि ही आर्थिक बाजू म्हणजे फी, डिपॉझिट, बॉन्ड हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि एक शेवटचा विचार सांगते. ही प्रक्रिया दिसते ना, त्याहून अधिक बारकावे आहेत यात. म्हणजे ते डोमिसाईलचे नियम काय आहेत, बॉन्डच्या अटी काय आहेत, प्रत्येक राखीव जागेचे निकष काय, प्रत्येक कॉलेजचं शुल्क आणि नियम वेगवेगळे असू शकतात. हो, खरंय. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की उमेदवारांनी कुठल्याही त्रयस्थ म्हणजे खाजगी वेबसाईट्सवर किंवा एजंटवर अवलंबून न राहता फक्त जी अधिकृत वेबसाईट आहे raju2025.com आणि जी माहिती पुस्तिका येईल त्यावरच विश्वास ठेवावा. अगदी बरोबर. आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासावी. हीच यशस्वी प्रवेशासाठी खरी गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं.